समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूर महानगरपालिकेचे प्रशासक आणि आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी 2024-25 या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प गुरुवारी 29 फेब्रुवारी रोजी सादर केलाय। मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभाकक्षात पत्रकार परिषदेत मनपा आयुक्तांनी 2024-25 या वर्षाचा 5,565 कोटी उत्पन्नाचा आणि 5,523.73 कोटी खर्चाचा आणि 41.34 कोटी शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर केलाय। यावेळी अतिरिक्त आयुक्त आचल गोयल, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बीपी, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, उपायुक्त निर्भय जैन, रवींद्र भेलावे उपस्थित होते। मनपाच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प मांडताना मनपा प्रशासक व आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी अर्थसंकल्पात 2023-24 या वर्षातील एकूण खर्च 3,654.48 कोटी नमूद केले। 2024-25 या वर्षातील हाती घ्यावयाच्या विकास कामाचे नियोजन करताना त्या कामाची तात्काळ उपयोगिता व गरज आहे त्याकडे विशेष लक्ष देण्यात आले असून विशेष महत्त्वाचे व तात्काळ हाती घ्यावयाच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे। अर्थसंकल्प सादर करताना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी मनपाचा अर्थसंकल्प हा वास्तविकतेवर आधारित असून यातील निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे। नागपूरमधील पर्यटनाचा जो विकास आहे त्याच्यामध्ये मग वेगळे शहराचं एक वेगळं स्वतंत्र ब्रँडिंग असलं पाहिजे किंवा स्वतःच एक वेगवेगळी आपली जी पर्यटनाची ठिकाणं आहेत त्याच्या डेव्हलपमेंट केली पाहिजे। त्यासाठी आपण एक स्वतंत्र हेड जे आहे ते सुरू केलेलं आहे। त्याच प्रकारे मी जसं सांगितलं की शहराचं सौंदर्यीकरण असेल त्यासाठी आपण यावेळेस स्वतंत्रपणे 10 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याच्यावर आपण मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतो आहोत। गार्डन विभागामध्ये, शिक्षण विभागामध्ये एक मोठी तरतूद जी आहे ती आपल्याला 23-24च्या बजेटच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात आपण हे केलेली आहे। एज्युकेशन इम्प्रूव्हमेंटसाठी मिशन आपण जे नवचेतना मिशन चालवतो आहोत त्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केलेली आहे। अशा अनेक योजना ज्या आहेत सर्वसमावेशक म्हणजे सर्व लोकांना त्याचा फायदा होईल आणि ओव्हरऑल आपल्या प्रशासनाचं अधिक गतिमान होईल अशा अनेक योजना आपण आपल्या बजेटमध्ये घेतलेल्या आहेत आणि ज्या अगोदर सुरू होत्या त्या बजेटच्या सुद्धा त्या योजनांसाठी सुद्धा आपण सफिशियंट तरतूद जी आहे ती केलेली आहे। बजेटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती कारण की शासकीय ग्रँट ज्या आहेत त्या आपल्याला 23-24 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त झाल्या, तसेच प्रशासकीय मान्यता सुद्धा प्राप्त झाल्या असल्यामुळे 24-25 मध्ये सुद्धा काही ऍडिशनल गव्हर्नमेंट ग्रँट जे आहेत ते आपल्याला येणं अपेक्षित आहे। तसेच मनपाच्या मार्फत उत्पन्न वाढीसाठी पण प्रयत्न केले जाणार आहेत। या सर्व कारणांमुळे जे आपलं बजेट आहे ते 24-25 जे आपलं प्रस्तावित बजेट आहे ते साधारणतः 5,565 कोटीचं झालेलं आहे। याच्यामध्ये 41.34 कोटीची हे शिल्लक राहणार आहे असं आपलं बजेट आहे। याच्यात शासकीय ग्रँट्स बरोबरच आपण मनपाचं जे स्वतंत्र उत्पन्न आहे ते सुद्धा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत। आपले जे मेजर सोर्सेस आहेत मालमत्ता टॅक्स म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स जो आहे तो, त्याचबरोबर टाउन प्लॅनिंग मधून प्राप्त होणारे उत्पन्न, बाजार, स्थावर विभाग, आपलं पाणी पुरवठा विभाग या सर्व विभागांमार्फत जे उत्पन्न आहे त्यासाठी वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। जरी आपले प्रॉपर्टी टॅक्सचे रेट्स आपण वाढवलेले नसले तरी अधिकाधिक ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्या टॅक्स रेटमध्ये येतील आणि एफिशियंटली टॅक्स कलेक्शन केलं जाईल असं आमचं नियोजन आहे। येणारे जे आपले शासकीय ग्रँट्स असतील किंवा आपलं स्वतःचं बजेट आहे त्याच्यामधून अनेक आपण जे विविध विकासात्मक कामं जी आहेत ती घेतो आहोत। ती घेत असताना शहरातल्या प्रत्येक घटकाला म्हणजे एक पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्या इम्प्रूव्हमेंटसाठी, त्याचबरोबर नागरिकांना जे आपण विविध सुविधा उपलब्ध करून देतो म्हणजे एज्युकेशन असेल, हेल्थ आहे, गार्डन डिपार्टमेंट आहे त्या इम्प्रूव्ह करण्यासाठी, तसेच समाजातील प्रत्येक घटकाला म्हणजे महिला बाल कल्याण असेल, दिव्यांग बंधू असतील किंवा आपले मागासवर्गीय कल्याण निधी असेल, स्लम विभागाचा निधी असेल, या ठिकाणी आपण भरीव वाढ केलेली आहे। तसंच शहराच्या पर्यटन इम्प्रूव्हमेंटसाठी तसेच स्पोर्ट्स आणि सांस्कृतिक विकासासाठी म्हणून सुद्धा यावेळेस आपण बजेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केलेली आहे। शहराच्या सौंदर्यीकरणासाठी सुद्धा बजेटमध्ये आपण तरतूद ठेवलेली आहे। जे विविध शासकीय योजनांमध्ये मनपाचा जो हिस्सा आपल्याला देणं अपेक्षित असतं, त्याच्यामध्ये अमृत 2 योजना असेल, SBM असेल, जायकाचा जो आपला सिवरेजचा प्रकल्प होणार आहे तो असेल, अशा मेजर योजनांमध्ये मनपाचा जो हिस्सा आहे तो सुद्धा आपण त्याची तरतूद देखील आपल्या बजेटमध्ये केलेली आहे। एकूणच हा बजेट जो आहे
आपल्या शहराला एक बेटर इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरिकांना अधिक बेटर सुविधा आणि क्वालिटी ऑफ लाईफ मिळेल याच्यासाठी आम्ही त्या दृष्टीने या बजेटमध्ये प्रयत्न केलेले आहेत. समाचार रक्तकसाठी ब्युरो रिपोर्ट नागपूर.